पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईतील भायखळा पाठोपाठ आता अंधेरीमध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। याचं उद्घाटन अभिनेता अक्षय कुमार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते पार पडणार आहे। जुहू परिसरातील नर्सरी पार्क मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं असून आज सकाळपासूनच मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला भेट देण्यास गर्दी केली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दुसरा पुष्पोत्सव साजरा करण्यात येतोय। काही दिवसांपूर्वीच भायखळ्यामध्ये पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि आता अंधेरीमध्ये देखील अशाच पद्धतीचा एक आगळा वेगळा पुष्पोत्सव साजरा करण्यात येतोय। मी सध्या अंधेरी परिसरातल्या पश्चिम विभागामध्ये आहे। या ठिकाणी नर्सरी पार्कमध्ये हा पुष्पोत्सव साजरा होतोय। खरं तर उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं देखील एक आकर्षक या ठिकाणी नंदी आणि शंकराची पिंड देखील तयार करण्यात आलेली आहे। पूर्णपणे झेंडूंच्या फुलामध्ये हा आकर्षक या ठिकाणी एक देखावा करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। वेगवेगळ्या प्रकारची फुलं देखील आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत। मग झेंडू आहे, गुलाब आहे, ह्यासोबतच आता समोर पाहतोय आपण हत्तीची प्रतिकृती देखील या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। अतिशय आकर्षक पद्धतीनं पिवळ्या आणि लाल रंगाच्या या झेंडूच्या फुलांमध्ये ही आकर्षक प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। केवळ हत्तीच नाही तर समोर आपल्याला जिराफ देखील दिसेल, तुतारी देखील या ठिकाणी दिसेल, यासोबतच मोर देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एक आगळं वेगळं भेट या स्थानिकांना या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे। या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं अभिनेता अक्षय कुमार यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याच हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन सुरू झालेलं आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं मुंबईकरांना जास्तीत जास्त संख्येनं यावं, या पुष्पोत्सवाचा आनंद घ्यावा असं देखील आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन हेमंत कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, अंधेरी, मुंबई। तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या अंधेरी परिसरातली। सध्या या पुष्पोत्सवासाठी अक्षय कुमार आणि मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे दाखल झालेले आहेत आणि इथून आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सुद्धा आपल्या सोबत आहेत। निलेश, अक्षय कुमार दाखल झालेला आहे आणि या सगळ्याच पुष्पोत्सवाची पाहणी त्यांच्याकडून केली जाते। प्रज्ञा, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हा एक आगळा वेगळा उपक्रम करण्यात येतो। भायखळ्याला सुरुवातीला पहिला हा उपक्रम राबवण्यात आला होता पुष्पोत्सवाचा आणि आता अंधेरी पश्चिम परिसरामध्ये हा उपक्रम राबवण्यात येतोय। नरसी पार्क येथे या पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या उपक्रमाला सहभागी होण्यासाठी अभिनेते अक्षय कुमार देखील या ठिकाणी आलेले आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आहेत, यासोबतच स्थानिक सर्व नगरसेवक, स्थानिक आमदार हारून खान हे देखील या ठिकाणी आहेत। या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहतोय आकर्षक फुलांची सजावट आणि वेगवेगळ्या प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। खरं तर उद्या महाशिवरात्र आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय शंकराची पिंड, नंदी अशी एक आकर्षक प्रतिकृती या झेंडूच्या फुलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। यासोबतच या ठिकाणी मुंबईकर मोठ्या संख्येने येणार आहेत, त्यामुळे लहान मुलं असतील किंवा वेगवेगळ्या शाळांतले येणारे विद्यार्थी असतील यांना पालेभाज्यांची यासोबतच फळभाज्यांची माहिती व्हावी यासाठी अशा पद्धतीच्या देखील पालेभाज्या, फळभाज्यांची झाडं देखील या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक गोष्टीची माहिती जी आहे ते अभिनेते अक्षय कुमार या ठिकाणी घेताना दिसत आहेत। केवळ शंकराची पिंडच नव्हे तर या ठिकाणी उंच उंच हत्ती आहेत, यासोबतच सनी चौघड्यांची प्रतिकृती आहे। अशा पद्धतीची वेगवेगळ्या फुलांच्या प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त वेगवेगळे आकर्षक फुलं या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत आणि मुंबईकरांना हे प्रदर्शन खुलं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। तर पुष्पोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आकर्षक अशी फुलांच्या प्रतिकृती या इथं साकारण्यात आल्यात। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार